हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईफ. कसे आहे सर्वजण? मस्त आहेत ना? तर आत्ता मी तुम्हाला 2 दिवस व्हिडिओ टाकला नव्हता आणि बऱ्याच जणांच्या मला कमेंट्स आल्या की प्रीती तू नेमकं काय करते, प्रीती तू नेमकं काय करते. आणि काहींना समजलं की तू नेटवर्क मार्केटिंग करते आहे का, तर ते करू नको वगैरे, तू तुझं फार्मसी झालेलं आहे, तर तू फार्मसीला वेळ का घालवला, तुला हेच करायचं होतं. तो हो सगळ्या तुम्हाला प्रश्नांची उत्तरं भेटणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये, भेटतील थोडी आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये पण भेटतील. फक्त तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू केले तर तुम्हाला समजणार आहे की मी हे क्षेत्र का निवडलं बाबा. तर ही आमची टीम आहे आणि टीम आता म्हणजे तरी पण कमीच लोक आलते, भरपूर मोठी टीम आहे पण हे कमीच लोक आलते, म्हणजे जेवढ्यांना शक्य झालं तेवढे जण आलतो. आणि भरपूर लांबून आलते, कोण सोलापूरवरून आलतं, कोण नाशिकवरून आलतं, कोण तुळजापूर, कोण सातारा, बरेच लांबून लोक आलते, कोण मुंबईवरून आलतं. आणि सगळ्या ठिकाणावरनं आम्ही त्या ठिकाणी भेटलो होतो. आणि 2 मॅनेजर सर होते, त्यांनी पण भरपूर काळजी घेतली की बाबा आपल्या टीमला काय कमी पडायला नको, एकदम आपल्या फॅमिलीवानी, की फॅमिलीमध्ये आपण कशा सर्वांची काळजी घेतो तसं. तर आता काय झालेलं आहे की बऱ्याच ऑनलाईन बिझनेस निघलेले आहेत, काय ऑनलाईन बिझनेसमध्ये हे राहिलेलं नाही आहे, म्हणजे नाही का ग्रोथ केली जात नाही आहे, म्हणून विश्वास राहिलेला नाही आहे माणसांना की बाबा आपण तिथं गेलो तर आपल्याला तिथं फसवलं जातं. हा माइंडसेट झालेला आहे सगळ्यांचा. पण आपल्याला कशी अपॉर्च्युनिटी एकदा येते ते आपण स्वीकारून बघितली पाहिजे. आणि तुम्ही सिस्टीम काय आहे पहिल्यांदा ते पाहिलं पाहिजे आणि मग नंतर आपण त्याच्याविषयी ठरवू शकतो. पण आता सध्या काय झालं, भरपूर काय गोष्टींमुळे आहे ना, जे पण आपण पॉझिटिव्ह गोष्टी असतात त्यालासुद्धा आपण नंतर नाकारायला सुरुवात करतो, असं होतं. तर सगळ्यांचा सेटअप लावत होते मी, तो मला पुढं सांगणारच आहे सर्व गोष्टी. सर्वांचा सेटअप लावत होते, कोणी कसं थांबायचं, कोणी कुठं थांबायचं, कारण काय सगळे दिसले पाहिजेत फोटोमध्ये, व्हिडिओमध्ये. तो खूप छान प्रकारे त्यांनी नाही का आम्हाला हे केलं, रेडी केलं, तिथं थांबवलं. कारण काय लाईव्ह मिटिंग होणार होती आमची आणि जे ह्यांच्यावरचे पण जे सिनियर मॅनेजर आहे त्यांच्याबरोबर लाईव्ह मिटिंग होणार होती की एवढी टीम वगैरे आहे. तर अशा नाही का, तर नंतर मग मीटिंग वगैरे झाली. तर आता इथं बघा मीटिंग पण म्हणजे बिझनेसचं मीटिंग पण सगळं आपल्याला इन्फॉर्मेशन पण भेटली आणि नंतर एन्जॉय पण झाला, भरपूर एन्जॉय झाला. प्रत्येकजण आपापले फोटो काढत होतं, कोणी काय करत होतं. तर आता इथं ह्या मॅम पण आहे, त्या पण मार्गदर्शन करत होत्या की बाबा कशाने कसं आपलं बिझनेस ग्रोथ होईल, काय होईल, त्या पण टीमला सांगत होत्या. त्यांच्या अंडर एवढे आहेत हे पण सांगत होते की बाबा आपला बिझनेस कशा प्रकारे पुढे जाईल. तर खूप सर्वांनी खूप छान मार्गदर्शन केलं आणि अजिबात ह्या टीममध्ये हे नाही आहे, म्हणजे नाही का की बाबा फक्त टीममध्ये घ्यायचं. तर जो टीममध्ये त्याचं ग्रोथ केलं, रोज मिटिंग होतात, टायमाला मिटिंग होतात. तर आता सर बघा किती छान मार्गदर्शन देतात. आणि त्याचं जास्तीत जास्त वाय क्लिअर करतात. कधी पण तुम्ही कॉल केला ना, 15 मिनिटाचा कॉल करा किंवा 1 मिनिटाचा कॉल करा. 1 मिनिटाचा कॉल केला ना, कसं आहे, काय करताय, म्हणजे 5 मिनिट विचारून त्याला वाटते की म्हणजे आहेत माझ्यासोबत आहेत, जरी मला नाही येऊ द्या, पेमेंट नाही येऊ द्या, तरी पण ते माझ्यासोबत आहेत, ते मला करून देत आहेत. असं जर तुम्ही त्याला सांगता 100% तो तुमच्यासोबत करतो. ठीक आहे. आणि एकत्र करून ठेवणं आणि टीम स्वतः बिल्ड करणं ह्याच्यामध्ये खूप मोठं स्किल आहे. तेव्हा तुमची टीम बिल्ड झाली, तेव्हा तुम्ही इथून ग्रोथ घेता. बिझनेस एकच आहे आपला, हा बिझनेस तुम्ही कधी पुढे जाऊ शकता बिझनेसमध्ये, जेव्हा तुमच्यासोबत लोक असतील. लक्षात ठेवा, कारण लोक जर नसतील ना, तुम्ही 100% बिझनेसच नाही करू शकत. विचार आहे ना, म्हणजे सरांनी खूप छान प्रकारे मार्गदर्शन दिलं आणि त्यांचे जो iPad आहे त्याच्यावर पण त्यांनी खूप छान डेमो दिले की कसं तुम्ही कोणत्या गोष्टी ग्रोथ करू शकता किंवा कसं तुम्ही, म्हणजे नाही का बऱ्याच गोष्टी आहेत बिझनेसच्या, त्या त्यांनी शिकवल्या त्यांच्या एकदम ह्याच्यामध्ये. कारण की त्यांना भरपूर अनुभव आहे आणि ते त्यांच्या ह्याच्यामध्ये सांगत होते आणि ते सर पुढच्या व्हिडिओमध्ये दिसणारच आहेत की म्हणजे नाही का एकदम छान त्यांनी मार्गदर्शन दिलं आणि तेवढं आम्हाला ॲक्टिव्ह पण वाटलं. आणि मी हा बिझनेस का निवडला, तर मी असंच ऑनलाईन बघतच होते की बाबा काय करायला जमन, मला काय करायला जमन. तर त्याच्यामध्ये मला ही अपॉर्च्युनिटी आली आणि मी पहिल्यांदा सिस्टीम पाहिली की मी डायरेक्टच त्याच्यामध्ये गेलेली नाही आहे. मी पहिल्यांदा सिस्टीम पाहिली कशी आहे, काय आहे. तर इथं आता आम्हाला सर्वांची मीटिंग वगैरे झाली आणि नंतर करायचं होतं आता आम्हाला जेवण करायचं होतं. म्हणून मग ज्या आम्ही ह्याच्यावर गेलतो, ज्या विल्यावर गेलतो, तर तिथं त्या मावशी होत्या, त्या करणारच होत्या पण त्या लवकर येईनात आणि भूक तर सर्वांना लागली आहे, सर्वजण हे करायला लागले, भूक लागली. मग हे आमचे मॅनेजर सर म्हणले की तुम्ही नका करू, थांबा. पण मग म्हणलं की सर जाऊ द्या, आम्ही पण मुलीच आहेत, आम्ही करू शकतो ह्या गोष्टी. तर एक लेडीजच आहे, लेडीज कोणत्या पण ठिकाणी आणि काय पण करू शकते. सर म्हणले ठीक आहे करा मग. तर आम्ही बाकीचं केलं. मग नंतर त्या आल्या वगैरे आम्हाला प्लेट वगैरे जे ग्लास वगैरे आहेत ते स्वच्छ करून दिले. पण तोपर्यंत आम्ही जो डायनिंग टेबल आहे तो
साफ करून घेतला आणि नंतर तुम्हाला कळणारच आहे पुढं काय झालं ते, कारण की डायनिंग टेबल साफ वगैरे केला. आम्ही तिघीजणी होतो आणि ह्या एकदम माझ्या एवढ्या छान बेस्ट फ्रेंड झाल्या ना, तर खूप छान आमचं बॉन्डिंग झालं आणि एकदम म्हणजे नाही कसं सगळ्यांचं मन मिळावं, कारण की मी कधीच त्यांना भेटले नव्हते. आमचं जे पण असेल ते झूम मिटिंगवर बोलणं वगैरे झालेलं किंवा झूम मिटिंगवरच एकमेकांना बघितलेलं आणि खूप छान प्रकारे आमचं बॉन्डिंग झालं. तर अशा आम्ही तिघीजणी पण आवरत होतो आणि नंतर तुम्हाला सांगायचं म्हणजे तर आम्ही डायनिंग टेबल साफ केला बरं का. डायनिंग टेबल खूप छान साफ केला. त्या मावशी आल्यानंतर त्यांनी झाडून वगैरे घेतलं, तर त्यांचा व्हिडिओ शूट करणं नाही झालं मला, पण तुम्हाला सांगते डायनिंग टेबल वगैरे साफ करून घेतला आणि आम्ही होतो 20+ पुढे सर्वजण आणि मग बसलो डायनिंग टेबलवर. कशाचं बसताच आहे ना आम्हाला, तुम्ही पुढं मज्जा बघणारच आहे. तर पण एवढी छान ट्रिप झाली ना, खूप छान ट्रिप झाली आणि सरांनी एवढी आमची सर्वांची काळजी घेतली, एकदम आपल्या फॅमिलीवानी सर्व गोष्टी सांगत होत्या की तुम्ही कसं बिल्ड करू शकता, तुम्ही कसं म्हणजे नाही का प्रूव्ह करू शकता, कसं पुढं जाऊ शकता, सर्व गोष्टी त्यांनी सांगितल्या. तर इथं आम्ही बसलेलो आहे जेवायला आणि जे सर लोक होते त्यांनी आम्हाला, कारण की विला म्हणलं की बाहेरूनच आणावं लागतं, बाहेरूनच ऑर्डर करावं लागतं, तर प्रत्येक जणाला एक पार्सल घेऊन आले होते आणि व्हेज खाणारे भरपूर होते, कारण की मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि व्हेज खाणारे भरपूर होते आणि आम्ही तर काय व्हेज खाणारे नव्हतो, आम्ही नॉनव्हेज खाणार होतो. एक आमचे मॅनेजर सर आणि आम्ही 4-5 लेडीज आणि 2-3 म्हणजे बाकीचे 2-3 सर होते. तर तेवढे जण आम्ही नॉनव्हेज खाणारे होतो आणि बसलो डायनिंग टेबलवर, मस्त बसलो. चला आता डायनिंग टेबलवर बसून आपल्याला जेवण वगैरे करायचं आहे. पण कशाचं काय, डायनिंग टेबलवर बसलो आणि आम्हाला जागाच पुरली नाही, अजिबात जागा पुरली नाही. तर सर सर्व जणांना वाढत होते. तर बघा सर्वजण आपापले पार्सल घेत होते आणि हे जे काळे शर्टवाले आहेत ना सर, ते नॉनव्हेज खात होते आणि ते पांढरे शर्टवाले ते व्हेज खात होते. जण म्हणले की व्हेजवाले एकीकडे बसा, नॉनव्हेजवाले एकीकडे बसा. तर मग सर आम्हाला खोलून पण देत होते, तसं नाही आता आपापलं घ्या म्हणून असं त्यांनी खोलून पण दिलं. खूप छान त्यांनी सर्व्हिस दिली आम्हाला की बाबा नको ह्यांना आपण घेऊन आलेले म्हणल्यावर ह्यांना वाईट वाटायला नको, तशा प्रकारे सर आम्हाला वाटत पण होते आणि एवढी छान हे झालं ना. तर तुम्ही नक्की मला कमेंट्स करा, ज्यांना हे करायचं आहे ना, तर मी खूप छान इन्फॉर्मेशन देईन आणि तुम्हाला म्हणजे नाही का प्रत्येकाला एक समज झालेला आहे. तर पहिल्यांदा आपण ती सिस्टीम फॉलो केली पाहिजे आणि नंतर काय गोष्टी आहेत ना त्या आपण हे केल्या पाहिजेत, ठरवल्या पाहिजेत की बाबा काय चुकीचं काय बरोबर ते. तर इथं आता माझा व्हिडिओ थांबलेला आहे आणि व्हिडिओला काय होते काय माहिती, व्हिडिओ नुसते थांबतातच आहे, पण तुम्ही आता हे स्किप करा, कारण की पुढं तुम्हाला खूप छान दिसणार आहे व्हिडिओ की आम्ही कुठं काय मज्जा केली, कशी मज्जा केली. तर इथं आमचा व्हिडिओ थांबलेला आहे माझा सध्या आणि मला काय एवढं हसू येते, कारण की मी खूप हॅप्पी आहे आणि ज्या आपण गोष्टी करते त्या मनापासून करते. तुम्ही काय निगेटिव्ह कमेंट्स करू नका, कारण की नाही करणार, मला तेवढं माहिती आहे आणि मी ही फील्ड निवडलेली आहे. तर मीच फील्ड निवडलेली आहे की मी ह्याला फुल टाईम देत नाही, मी पार्ट टाईममध्ये करते सध्या. मला मेडिकलचं पण बघायचं आहे. तर ठरलं आमचं की बाबा आता ह्याच्यावर एवढे आम्ही पर्सन आणि आम्ही तिथं बसानच डायनिंग टेबलवर, मनसुक्त मला तिथं जेवतच आहे ना. मग परत सगळ्यांनी ठरवलं की नाही आता आपण खाली जायचं सर्वजणांनी आणि तिथं राऊंड करून सर्कल करून बसायचं. तर मग आता इथं सर्वजण सर्कल करून बसले तर खूप छान वाटलं, कारण की आपण फॅमिलीमध्ये कसं कधी आपण गावाला गेलो किंवा यात्रा वगैरे असेल तेव्हा सगळे कसे एकत्र येतात आणि कसं एन्जॉय करतात, तसं आम्ही खूप छान एन्जॉय केला. म्हणूनच मी सारखं म्हणत आहे इन्कम विथ काय म्हणतात, एन्जॉय विथ इन्कम, सॉरी चुकलं माझं, एन्जॉय विथ इन्कम चालू आहे. तर एन्जॉय पण होतं, इन्कम पण भेटते आणि नवीन लर्निंग पण भेटते, आपल्याला नवीन शिकायला पण भेटते आणि भरपूर सारं स्किल भेटते, कारण काय प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव, प्रत्येकाचा वेगवेगळा एक्सपिरियन्स ते आपल्याबरोबर शेअर करतात. तर आता आमचं जेवण झालं होतं, कारण की माझं फास्ट जेवण होतं आणि जास्त भूक पण नव्हती, तर माझं जेवण झालं होतं आणि ज्यांचं स्लोली चालू होतं ते जेवत होते अजून आणि मी वर गेलते सेकंड फ्लोअरला गेलते आणि तिथून मी व्हिडिओ शूट केला होता. तसं खूप छान मज्जा केली. तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्ही पण एन्जॉय केला का माझ्याबरोबर माझे व्हिडिओ. माझं झालेलं आहे जेवण, अजून टीमचं जेवण चाललेलं आहे, भरपूर आम्ही आहेत ना आणि त्यांचं पटपट झालं, पटपट हे त्यांचं झालं. आता मी आलेले आहे वर. मग धरून टोपी घातली, टोपी काढलीच नाही कारण त्याला भरपूर गार लागतं इकडं, टोपी काही काढलीच नाही. तर इथं आहे असा आमचा बेड. चला त्या गाद्या देणार आहेत आम्हाला झोपण्यासाठी संध्याकाळच्या. तर व्हिडिओ कंटिन्यू करा, कंटिन्यू बघा, तुम्हाला नवीन कंटेंट भेटणार आहे.